इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्डमध्ये हॅट्रिक केलेली भारतातील पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह. मिरजेत वाहतूक नियमभंगाविरोधात धडक मोहीम, 86 वाहनधारकांवर कारवाई. शहर व परिसरात वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर मिरज वाहतूक नियंत्रण शाखेने बेशिस्त वाहनधारकांविरोधात धडक मोहीम राबवत 86 वाहन चालकांवर कारवाई केली. बापूजी साळुंखे महाविद्यालय परिसरात झालेल्या या कारवाईत ट्रिपल सीट अल्पवयीनांकडून वाहन चालवणे, मोबाईलवर बोलत वाहन चालवणे, नंबर प्लेट नियमभंग आदी विविध प्रकारच्या वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. जिल्ह्यात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या सूचनेनुसार मिरज वाहतूक नियंत्रण शाखेला विशेष मोहीम राबवण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित तिप्पे आणि पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत वाघ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार सुनील राऊत तसेच अंमलदार सतीश कोळी, दत्ता जाधव, महावीर पाटील आणि संदीप शिंदे यांनी ही कारवाई केली. या मोहिमेत ट्रिपल सेटसाठी 14, नंबर प्लेट नियमभंगासाठी 9, मोबाईलवर बोलत वाहन चालवण्यासाठी 3, धोकादायक माल वाहतुकीसाठी 3, डार्क ग्लाससाठी 2, सीट बेल्ट न वापरल्याप्रकरणी 2, विनापरवाना व अल्पवयीनांकडून वाहन चालवण्याप्रकरणी 8, इतर वाहतूक नियमभंगाच्या 46 अशा एकूण 86 केसेस करण्यात आल्या. यावेळी सांगली जिल्हा पोलिसांनी पालकांना अल्पवयीन मुलांच्या हाती वाहने न देण्याचे आवाहन केले. 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आणि वैध वाहन परवाना प्राप्त झाल्यानंतरच वाहन चालवण्यास परवानगी द्यावी, तसेच वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन करण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित तिपे यांनी सांगितले की रस्त्यावरील वाहनांची संख्या वाढत असल्याने अपघाताचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी वाहतुकीच्या नियमांचे पालन करून जबाबदारीने वाहन चालवावे. प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.